नमस्कार. हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो. आज 3 नोव्हेंबर दुपारचे 1 वाजत आहेत. आज आपण 4 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर राज्यातील हवामान कसं राहील, कोणत्या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम हवेच्या सॅटेलाइट इमेजमध्ये जर पाहिलं तर बंगालच्या उपसागरावरून दक्षिण आणि पूर्वेकडून कर्नाटक, केरळ, तमिळनाडू या 3 राज्यात बाष्पयुक्त हवा येत आहे. त्याच्यामुळे कर्नाटक, केरळ, तमिळनाडू या 3 राज्यात मागील काही दिवसांपासून ठिकठिकाणी पाऊस सक्रिय आहे. तसेच केरळच्या दक्षिण पश्चिम भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय झालेली आहे. याच्यामुळे सुद्धा या 3 राज्यात याचा इफेक्ट जाणवत आहे. आता ही चक्राकार हवेची स्थिती आहे, याचं रूपांतर पुढील 4 ते 5 दिवसात कमी दाबाच्या क्षेत्रात सुद्धा होऊ शकतं आणि याची दिशा ही थोडीशी अशीच उत्तर पश्चिम दिशेने अरबी समुद्राकडे जाईल आणि या सिस्टीममुळे पुढील काही दिवसात आपल्या राज्यात सुद्धा दक्षिण महाराष्ट्रात म्हणजेच कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, सांगली, सोलापूर तसेच रायगड आणि मुंबई भागात सुद्धा 11 नोव्हेंबरपर्यंत पावसाची शक्यता आहे. ते आपण पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणारच आहोत. त्यानंतर सध्याच्या क्लाउड सॅटेलाइट इमेजमध्ये जर पाहिलं तर मागाशी सांगितल्याप्रमाणे बंगालच्या उपसागरावरून दक्षिण पूर्व बाष्पयुक्त हवा केरळ, कर्नाटक, तमिळनाडू या 3 राज्यात येत आहे. याच्यामुळे या 3 राज्याच्या आणि अरबी समुद्रात ढगांची दाटी तुम्ही पाहू शकता. सध्या आपल्या राज्याबद्दल जर पाहायचं गेलं तर सध्या राज्यात पूर्णपणे आकाश निरभ्र आहे. त्यानंतर सर्वप्रथम आपण उद्याचा म्हणजेच 4 नोव्हेंबरचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर 11 नोव्हेंबरपर्यंतचा. तर उद्या 4 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात दुपारनंतर थोडेफार ढग निर्माण होतील आणि हलक्या मध्यम पावसाचा या 2 जिल्ह्यात उद्या दुपारनंतर पावसाचा अंदाज आहे. पण हा पाऊस काय आता सार्वत्रिक असा नसेल. ज्या भागात ढगांची दाटी जास्त होईल म्हणजेच विशेष करून पर्वतरांगांच्या आसपास त्या भागातच हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे उद्या म्हणजेच 4 नोव्हेंबर रोजी. याच्यानंतर सोलापूर, धाराशिव, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी या भागात उद्या दुपारनंतर ढगाळ हवामान होईल. पण पावसाची शक्यता मात्र या जिल्ह्यातून उद्या 4 नोव्हेंबर रोजी नाही आहे. तसेच अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिकचा दक्षिण पूर्व भाग, बीड, लातूर, धाराशिव, परभणी या भागात सुद्धा उद्या अंशतः ढगाळ हवामान राहील दुपारनंतर. पण पावसाची शक्यता मात्र या जिल्ह्यातून सुद्धा 4 नोव्हेंबर रोजी म्हणजेच उद्या नाही आहे. उर्वरित विदर्भ विभाग तसेच उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे आणि मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या भागात आकाश हे पूर्णपणे निरभ्र राहील आणि पावसाची शक्यता पण कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे. फक्त दक्षिण महाराष्ट्रात सिंधुदुर्ग, कोल्हापूर या 2 जिल्ह्यात थोड्याफार पावसाची शक्यता उद्या थोड्याफार ठिकाणीच बनणार आहे, सार्वत्रिक नाही. त्याच्यानंतर 5 नोव्हेंबर रोजी सुद्धा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस दुपारनंतर असेल आणि थोड्याफार क्षेत्रासाठीच होऊ शकतो. याची व्याप्ती काय जास्त नसणार आहे. त्याच्यानंतर कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा या भागात सुद्धा दुपारनंतर ढगाळ हवामान होईल आणि जर तशी ढगांची व्याप्ती जास्त झाली तर एकाच दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज 5 नोव्हेंबर रोजी या जिल्ह्यातून बनेल. याच्यानंतर धाराशिव, लातूर, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, पुणे या भागात अंशतः ढगाळ हवामान होईल. पण पावसाची शक्यता या जिल्ह्यातून 5 नोव्हेंबर रोजी सुद्धा नाही आहे. उर्वरित विदर्भ, उत्तर महाराष्ट्र हे सर्व जिल्हे, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड आकाश हे पूर्णपणे निरभ्र राहील आणि कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाही आहे.
त्याच्यानंतर 6 नोव्हेंबर रोजी सुद्धा सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात परत एकदा दुपारनंतर हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच हे जे ढग आहेत थोडेसे उत्तरेकडे सरकतील, म्हणजेच रत्नागिरी, सातारा, सांगली तसेच पुण्याचे दक्षिण भाग या भागात थोडेफार हे ढग सरकतील आणि या भागात 6 नोव्हेंबर रोजी जर तसं दुपारनंतर स्थानिक वातावरण निर्माण झालं तर सांगली, सातारा, रत्नागिरी, पुणेचा दक्षिण भाग आणि सोलापूरचा पश्चिम दक्षिण भाग या भागात 6 नोव्हेंबर रोजी थोड्याफार क्षेत्रासाठी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल, थोड्याफार क्षेत्रासाठीच कुठेतरी होऊ शकतो. बाकी सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, पुण्याचा उत्तर भाग या भागात अंशतः ढगाळ हवामान राहील, पण पावसाची शक्यता मात्र या जिल्ह्यातून 6 नोव्हेंबर रोजी सुद्धा नाही आहे. उर्वरित विदर्भात, मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे, उत्तर महाराष्ट्र, पालघर, ठाणे, रायगड, मुंबई या भागात सुद्धा पावसाची शक्यता नाही आहे. हवामान कोरडं आणि आकाश हे पूर्णपणे निरभ्र राहील. त्याच्यानंतर 7 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या दक्षिण भागातच हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल, कुठेतरीच हलका मध्यम होऊ शकतो. उर्वरित कोल्हापूरचे उत्तर भाग, सांगली, रत्नागिरी, पुणे, रायगड तसेच सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर या भागात ढगाळ हवामान होईल, पण पावसाची शक्यता 7 नोव्हेंबर रोजी सुद्धा या जिल्ह्यातून नाही आहे. तसेच विदर्भ, मराठवाड्यातील उत्तरेकडील जिल्हे, उत्तर महाराष्ट्र, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या भागात हवामान हे कोरडं राहील आणि आकाश पूर्णपणे निरभ्र राहील. आता त्याच्यानंतर 8, 9 आणि 10 नोव्हेंबर या 3 दिवसात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, सातारा, सांगली या भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. या 3 दिवसात म्हणजेच 8, 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल, पण थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो 8, 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी. त्याच्यानंतर बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, पुणे, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या सर्व जिल्ह्यातून 8, 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी थोड्याफार क्षेत्रासाठी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस सार्वत्रिक किंवा या पावसाची व्याप्तीही जास्त नसणार आहे. थोड्याफार क्षेत्रासाठी कुठेतरीच हलका मध्यम पावसाचा अंदाज 8, 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी या सर्व जिल्ह्यातून आहे. त्यानंतर विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र हे सर्व जिल्हे कोणत्याच जिल्ह्यात कोणत्याच प्रकारच्या पावसाची शक्यताही नाही. अंशतः ढगाळ हवामान राहील, पण पावसाची शक्यता मात्र या जिल्ह्यातून नाही आहे. आणि त्यानंतर 11 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातच फक्त हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील. बाकी सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, अहमदनगर, पुणे, सातारा अंशतः ढगाळ हवामान, पण पावसाची शक्यता 11 नोव्हेंबर या जिल्ह्यातून नाही आहे. त्याच्यानंतर विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे, नाशिक तसेच पालघर, ठाणे, मुंबई, रायगड या भागात हवामान हे कोरडं राहील आणि कोणत्याच प्रकारच्या पावसाची शक्यताही या जिल्ह्यातून नाही आहे. थोडंफार 11 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातच हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. बाकी उर्वरित कोणत्याच जिल्ह्यात पाऊस नाही आहे. तर एकूणच काय तर 11 नोव्हेंबरपर्यंत सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी या भागात थोड्याफार हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच 8, 9 आणि 10 नोव्हेंबर सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, अहमदनगर, पुणे तसेच मुंबई, रायगड, ठाणे या भागात थोड्याफार पावसाची शक्यता बनणार आहे या 3 दिवसात, म्हणजेच 8, 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी. उर्वरित कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यता नाही आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे तसेच मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे, नाशिकचा दक्षिण भागात थोड्याफार पावसाची शक्यता 8, 9 आणि 10 नोव्हेंबर या 3 दिवसात बनणार आहे. तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. हा होता 4 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबरपर्यंतचा हवामान अंदाज. याच्यात थोडेफार बदल पण होऊ शकतात. त्यासाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या हवामानाच्या व तापमानाच्या अपडेट्स टाकतच असतो. यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.
जेणेकरून ह्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोचतील आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोचेल. धन्यवाद मित्रांनो.